Student, today we learn 1.5 his first flight. Let's start. His first flight. त्याची पहिली भरारी. The young seagull was alone on his ledge. तो छोटा सीगल पक्षी म्हणजेच समुद्र पक्षी खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. His two brothers and his sister had already flown away the day before. त्याचे दोन भाऊ आणि बहीण हे दूरवर उडून गेलेले होते. He had been afraid to fly with them. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जाण्याची भीती वाटली होती. However, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवण्याचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेलेला होता. The great expanse of sea stretched around beneath, and it was such a long way down, miles down. समोर अथांग समुद्र पसरलेला होता आणि मैलोनमैल दूर जाणारा मार्ग त्याला समोर दिसत होता. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. आपल्या पंखांना मुळीच हे झेपणार नाही याची त्याला खात्री पटली आणि त्यामुळे आपली मान खाली घालून म्हणजे डोके घालून तो खडकाखालच्या त्याच्या रात्री झोपण्याची जी जागा आहे त्या छोट्याशा बिळाकडे तो पळून गेला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण की जिचे पंख अजूनही खूप लहान होते तरीसुद्धा खडकाच्या टोकापर्यंत ते पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते. पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उड्डाण करण्याचे धारिष्ट्य म्हणजे धाडस त्याला होत नव्हते. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him strive on his ledge unless he flew away. त्याचे आईवडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. खडकावरून जर त्याने उड्डाण केले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल असे त्याने बजावले. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. परंतु तो जीवाच्या भीतीने जागचा हलला नाही. दॅट वॉज 24 hours ago. ही घटना होऊन 24 तास झालेले होते. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्यानंतर कुणीही त्याच्याजवळ आले नव्हते. द डे बिफोर all day long he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the wave and how to dive for. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना पालकांसोबत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटावरून विहरण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारण्याची कला शिकताना पाहिले होते. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. एवढेच नव्हे तर
मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा पकडून खाताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शाबासकी देतानाही त्याने पाहिलेले होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डिस. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून या सीगल पक्ष्याची थट्टा करीत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला तो खडक प्रकाशाने उजळून निघाला. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. त्या सीगल पक्ष्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली कारण आदल्या दिवसापासून त्याने काहीच खाल्लेले नव्हते. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग अंडर हिज विंग ही क्लोज्ड वन आय then the other and pretended to be falling asleep. हळूहळू तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून आपले डोळे मिटले आणि झोपीचे सोंग घेतले. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरी देखील घरच्यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. He saw his two brothers and his sister laying on the planto dozing with their heads sunk into their necks. त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोके मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडलेली होती. His father was preening his feathers on his white back. आणि त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरती पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. ओन्ली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे लक्ष ठेवून होती. सी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅन्टो, हर व्हाईट ब्रिस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. पठाराच्या एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे करून आई उभी होती. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूनी खडकावरती घासून त्याला धार द्यायची, म्हणजे ती चोच आहे ती तासायची. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. ते अन्न पाहून त्याला अगदी वेड लागल्यासारखे झाले, म्हणजे त्याला खूप भूक लागलेली होती. नाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्याला फारच आवडत असे. गा 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 he cried, begging her to bring him some food. गा 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 असे ओरडत त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केलेली आहे. गॉ कॉल आ शी स्क्रीम्ड बॅक डिरायसिव्हली. ती सुद्धा त्याच्याकडे उपहासाने ओरडलेली आहे. बट ही केप्ट कॉलिंग प्लॅनिटिव्हली and after a minute or so he uttered a joyful scream. पण तो परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्याने चित्कार केलेला आहे. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. माशाचा तुकडा घेऊन त्याची आई त्याच्याकडे यायला निघालेली होती. ही leaned out eagerly, tapped the rock
with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती जसजशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड, हर विंग्ज मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर, अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. ती जवळ का येत नाही याचे त्याला आश्चर्य वाटून तोही क्षणभर घुटमळला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इंटू स्पेस. मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. ही कुड हिअर नथिंग. क्षणभर तो सुन्न झाला. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण पुढच्या क्षणी त्याला एक गोष्ट जाणवली. ती काय आहे? द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्ज स्प्रेड आउटवर्ड्स. पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरलेले आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रीस्ट feathers, then under his stomach and against his wings. त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे असे त्याला जाणवले. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याच्या पंखाच्या टोकांना वारा छेद देऊन जात आहे असे त्याला वाटले. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅच्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो हळूहळू हवेत तरंगू लागलेला आहे. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. तो घाबरतही नव्हता. त्याची भीती कमी झालेली होती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. फक्त त्याला किंचित चक्कर आल्यासारखे वाटत होते. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्ज वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर हवेमध्ये झेप घेतली. गा 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 गा. तो गा 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 असं ओरडू लागलेला आहे. गॉ कॉल आ हिज मदर स्वीप्ड पास्ट हिम. त्याची आईसुद्धा ओरडू लागलेले आहे. तिनंसुद्धा पंख फडफडायला सुरुवात केलेली आहे. हर विंग्ज मेक्स अ लाऊड नॉईज. पंखाचा फडफडाट करीत त्याची आई त्याच्याकडे झेपावलेली आहे. ही ॲन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिलेला आहे. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्यानंतर त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्याभोवती गिरट्या घालू लागले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम, करवटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. त्याने पाहिले की त्याचे 2 भाऊ आणि बहीणही त्याच्यापाशी झेप घेऊन आलेले आहे आणि डौलदार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहारू लागले. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, shrinking freely. आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरार घेताना आणि हवेत विहारताना
स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात तो आरोळी देऊ लागला. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी बिनीथ हिम विथ लिटिल रेजिस मूव्हिंग ओव्हर इट, अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड कोड अम्युझिंगली. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. हिज पेरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आईवडील, त्याचे भाऊ आणि बहीण हे त्याचे सगळे भावंडे त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. दे वेआर बिकनिंग टू हिम. कलकल आवाज करीत ती त्याला खुणावून बोलवू लागली. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने आपले पाय अलगद त्या हिरव्यागार समुद्रावर सोडून उभा राहण्याचा तो प्रयत्न करू लागला. हिज लेग्स सँक इन टू इट. पण त्याचे पाय मात्र त्या समुद्रामध्ये बुडू लागले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडण्याचा प्रयत्न करू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने तो अशक्त झाला होता आणि हा वेगळाच व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हाही उडता येत नव्हते. हिज फीट sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. त्याचा जो पाय होता तो हिरव्या समुद्रात शिरला. पोट त्याचे हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खोल बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता तो त्या पाण्यावर छानपैकी तरंगू लागला. अँड अराउंड हिम his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. आता त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे म्हणजेच माशाचे तुकडे त्याला भरवू लागले. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे त्याने आपली पहिली भरारी घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.